सागरमाळ येथे माजी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार जयश्री जाधव यांच्या निधीतून उभारलेल्या रेड्याची टक्कर स्मृती शिल्पाचे अनावरण काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या शिल्पामुळे इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, तसेच आगामी निवडणुकांमधील उमेदवारांनाही हे शिल्प स्फूर्तिदायी ठरेल, असे सतेज पाटील यांनी सांगितले। शिल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदार तेजस माने यांनी हे शिल्प नातू होईपर्यंत हलणार नाही असा दावा केल्याचे सांगत सतेज पाटील यांनी शहरातील रस्ते दुसऱ्याच दिवशी वाहून जातात असा चिमटा काढत प्रशासनाला टोला लगावलाय। शाहूनगरातील शाहू महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपये आणि शिल्पाभोवती CCTV आणि लाइटिंगसाठी 5 लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे। माजी आमदार जयश्री जाधव यांनी हे शिल्प उभारणे हे दिवंगत चंद्रकांत जाधव यांचे स्वप्न असल्याचे सांगितले, तर ऋतुराज पाटील यांनी शाहू महाराजांचा इतिहास पुढील पिढीसाठी जतन करण्याचा उद्देश स्पष्ट केला आहे। कार्यक्रमाला राजू लाटकर, प्रतिज्ञा उत्तुरे, भूपाल शेटे, काकासाहेब पाटील, शिल्पकार ललित डोंगरसाने, माजी नगरसेवक विनायक फाळके, खंडू कांबळे, शिवाजी कवाळे, प्रवीण केसरकर, विजय सूर्यवंशी, दुर्गेश लिंगरस, राजू साबळे, अनुप पाटील, सुरेश ठोणुक्षे, उमेश पवार, सर्जेराव साळोखे, समीर कुलकर्णी, स्वप्नील राजपूत, संदीप पाटील, रवींद्र नलवडे, विनायक सूर्यवंशी, शशिकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।